नमस्कार. आज आपण थंडी स्पेशल डिंक आणि मेथीचे पौष्टिक असे लाडू तयार करणार आहोत. हे लाडू थंडीच्या दिवसात खूप लाभदायक शरीरासाठी असतात. शिवाय चांगले पौष्टिक असल्यामुळे ते शरीराला खूप फायदा होत असतो. हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत. अचूक प्रमाण घेतल्यानंतर अजिबात लाडू म्हणजे खराब होत नाही. तर याची रेसिपी मी पुढे दाखवलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पुढे संपूर्ण बघा. आता इथे मी 2 किलो खारीक घेतलेली आहे आणि 2 किलो खोबरं घेतलेलं आहे. दोन्ही पण खारीक आणि खोबरं हे मी गॅसवर कढईत छानपैकी थोडंसं असं अलगद भाजून घेतलेलं आहे आणि खारीकमधली बी पण काढून घेतलेली आणि फोडून घेतलेले आहे. आता इथे मी पावशेर अक्रोड घेतलेले आहे आणि इथे आतपाव गोडंबी घेतलेली आहे, कारण गोडंबी कोणी जास्त खात नाही. आणि काजू अर्धा किलो आहे, बदाम अर्धा किलो आहे आणि पिस्ता पण आहे. पिस्ता पण आतपाव टाकलेला आहे. हे सर्व मी छानपैकी असं मस्तपैकी कढईत भाजून घेतलेले आहे 2 मिनटं. आता इथे मी लाडू बनवण्यासाठी थोडे गहू भाजून घेतले ते आणि ते गिरणीवरून दळून आणले ते आणि हे पीठ चाळून मी छानपैकी असं कढईत परत गरम करून घेते, चांगलं भाजून घेते. आता इथे मी अर्धा किलो मेथी घेतलेली आहे आणि ती छानपैकी भाजून अशी दळून घेतली आणि नंतर अर्धा लिटरमध्ये दुधामध्ये ती रात्रभर भिजत घातली. रात्री सगळं दुधामध्ये ती भिजली छानपैकी अशी खडे झाले आणि त्याच्यानंतर मी थोडीशी भाजून घेतलेली. आता इथे मी पावशेर डिंक घेतलेला आहे, तो छानपैकी तेलामध्ये तळून घेतलेला आहे. इथे मी पावशेर भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहे, त्या छानपैकी कढईत भाजून घेतलेल्या आहे. तुम्ही पाहिजे तर टरबूजच्या बिया पण घेऊ शकता किंवा खरबूजच्या पण बिया घेऊ शकता. आता मी इथे खारीक आणि खोबरं असे छानपैकी बारीक दळून घेतलेले आहे. आपल्याला असं दळायचं आहे, जास्त जाड पण नाही जास्त बारीक पण नाही. त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट्स दळून घेतलेले आहे, जास्त जाड पण नाही करायचे आपल्याला. अशाच पद्धतीने थोडंसं जाडसर ठेवायचे. त्यानंतर हे भाजलेलं गव्हाचं पीठ पण टाकून घ्यायचे. सर्व मिश्रण छानपैकी एकजीव करायचे. आता हे सर्व मिश्रण अशाच पद्धतीने सर्व एकजीव करून घ्यायचे. आता इथे आपण जो डिंक घेतलेला आहे तो मी आता मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे, दळून घेतलेला आहे, तो पण आपण याच्यात टाकून घेऊ. आता हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊ. इथे मी 2 लिटर तिळाचं तेल घेतलेले आहे, तुम्ही शेंगदाण्याचं पण घेऊ शकता. आणि 2 किलो गूळ मी तो फोडून घेतलेला आहे, तो तेलात टाकल्यानंतर विरघळून जाणार आहे, त्याच्यामुळे मोठमोठेच खडे ठेवलेले. इथे तेलाऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता गावठी, पण ह्या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये ते गोठून जातं आणि त्याच्यामुळे मी इथं तुपाचा वापर केलेला नाही आहे. आता आपण ही मेथी पण त्या मिश्रणात टाकून घेणार आहे आणि सर्व आता एकजीव करून घेणार आहे. आता इथं आपला गूळ पण वितळलेला आहे आणि तेल छानपैकी असं गरम झालेलं आहे. आता हे तेल आपण त्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहे. फक्त टाकताना थोडी काळजी घ्यायची, जेणेकरून हातापायाला तेलाचे थेंब उडणार नाही. आता हे सर्व मिश्रण चांगलं छानपैकी असं एकजीव करून घ्यायचे. आपले मिश्रण छानपैकी असं एकजीव झालेले आहे आणि आपल्याला गरम असतानाच हे लाडू बांधायचे आहे. आपल्याला पाहिजे तर लहान मोठा आकार आपण घेऊ शकतो लाडूचा, त्याच्यामुळे हे आपल्याला गरम असतानाच बांधायचे. गार झाल्यावर लाडू वळत नाही आणि त्यामुळे आपल्याला गरम गरमच लाडू बांधायचे. एकदम छान लाडू झालेला आहे, तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. लाडू करायला खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही अशाच प्रकारे तुम्ही लाडू बनवू शकता.
खायला खूप छानपैकी चविष्ट असे आहेत आणि पौष्टिक पण आहे भरपूर. लाडू एकदम छान झालेले तुम्ही बघू शकता आणि अशाच पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.